गुड इव्हनिंग. साऊंड ओके, स्क्रीन ओके. थोडा फॅन वाढतो. चला, स्क्रीन ओके, साऊंड ओके. चला, आपापल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या. फक्त 10 जण जॉईन झाले तर बाकीचे कुठं गायब झाले जाणं. 1 तास झाला की गायब होते, 1 तास झाला की गायब होते, कुठं गायब होते जाणं. 10 जण जॉईन आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातून तासाला फक्त 10 जण जॉईन. कुठं चालू केलाय त्याने, फॅन चालू केलाय तर तुम्हाला खरा आवाज येईल. तिथं घामाघूम होतोय, घाम येतोय, मारणार जातोय, फॅन चालू करेल नाही, तुम्हाला त्रास व्हावा नाही म्हणून. हो दे आता, काय मला थोडा त्रास होईल, काय करतो. कुठं पाऊस आहे आराध्य? आळंदीला? आमच्याकडे नाही भाऊ पाऊस दिवस काय. आम्ही दुष्काळी, आम्हाला पाऊस पडत नाही. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणवस्ती, केंद्रवाली, तालुका बरोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेची वतीने पहा, 5वी जवाहर 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. पहा, बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक अर्जावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देऊ. तुम्हाला दिलेल्या सराव टेस्टचा निकाल सर्वांना पाहता येणार आहे. त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. या ठिकाणी दार खिडकीला सगळे आवाज यायला लागला. बाहेरचं लाव ना, लावलं का? चला, या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. पहा, या ठिकाणी अशा क्लासेसची किंमत बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री शिकवला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला, या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला देऊ. या ठिकाणी साधारण 30+ सराव टेस्ट तुम्हाला मिळतील. PDF स्वरूपातील नोट्स मिळतील. त्याचबरोबर प्लस ऑनलाईन सराव टेस्ट मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्व टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध केल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला 300+ लाईव्ह तासिका युट्यूब चॅनलवरती उपलब्ध केल्या जातील. त्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईव्ह तासिका करत चला. विद्यार्थी मित्रांनो, चला, या ठिकाणी आज शिकत असलेला घट आहे आपण अपूर्ण आकृती पूर्ण करा. अपूर्ण आकृती पूर्ण करा. या ठिकाणी आजचा घटक आपल्याला 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिक स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RPS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. पहा, रात्री 9 वाजेपर्यंत तासिका आहेत. रोहन, टेन्शन नको घेऊ तू आता. रात्री 9 वाजेपर्यंत तासिका आहे. चला, चाचणी क्रमांक 2 मधील 10 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत.
अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF सर्व अपडेट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. माझे नाव सोमनाथ सोनवणे. मी आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. हे वैष्णवी बिचारा पाणी काय बोर चालू करून देणार आहे का? आहे ना लाईट? आहे ना? चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. यशस्वी बी उत्तर. पूनम कर्डिले बी उत्तर. कृष्णा 97% चांगले. कृष्णा. तनुष्का बी उत्तर. सृष्टी गंधाळ बी. कृष्णा सानप. कृष्णा काय केलंय? कृष्णा कसे? कृष्णा खाडे कशामुळे नाव चेंज केलंय तू? कृष्णा कशामुळे बोट घातले त्या मेल ID मध्ये? तुझं आडनाव बरोबर कृष्णा खाडे का पूर्ण खासे? कृष्णा खासेच नाव असतं तुझं. चल, कृष्णा खासे बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. अक्षरा सानप बी उत्तर. सोहम उनवे बी उत्तर. रोहन सप्रे बी उत्तर. आदित्य सानप. कृष्णा सानप. ओंकार सानप बी उत्तर. आराध्या कुंभार बी उत्तर. चला, अभिनंदन तुमचं. श्रेयस जाळकर बी उत्तर. आदित्य अशोक सानप बी उत्तर. चला, अभिनंदन. या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला आकृती यायला पाहिजे होते. या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे आकृती यायला पाहिजे होते. या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला आकृती पाहिजे होती आणि ही आकृती तंतोतंत आकृती फक्त डी पर्यायासोबत जोडत आहे. या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर. ए उत्तर चुकीचं. सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर हे चुकीचं. डी उत्तरातील फक्त बाणाची दिशा चुकलेली आहे. आराध्या, ज्याला अभ्यास करायचा आहे, ज्याला नवोदय लागायचंय तेच मुलं जॉईन आहेत, कुणीही जॉईन नाहीत. चला, या ठिकाणी या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर अगदी बरोबर. पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा खाडे बी उत्तर. कशामुळे बोट घालतो कृष्णा सारखे तिथं? काय म्हणले क्षितिजा मग फोन लावल्यावर? पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. ओंकार ओंकार करले. पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. इथं तुला गाणं पुढचं. चला, क्षितिजा आल्या बघा. क्षितिजा बाई आल्या दुसऱ्या तासाला. कुठं गायब झालं काय? फार त्यांना फोन लावा लागतो. कलेक्टरच्या त्या. अक्षताची स्पेलिंग चुकलेली का? तिथं मराठीत नाव टाक म्हणलं होतं, इंग्लिश मध्ये टाकलंय. जाऊ दे. असं आहे का? पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, ये रे ये रे पाऊसा, तुला देते पैसे. आमच्या तरुण लिहित आहे बघा ते गाणं. चला, पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी ना आरशातील आकृती ना पाण्यातील आकृती. या ठिकाणी आपल्याला फक्त त्रिकोणाची आकृती पूर्ण करायची. त्रिकोणाची आकृती पूर्ण करायची तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त या त्रिकोणाची रेष सरळ या कोपऱ्यामध्ये येईल. या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे त्रिकोण पाहायला मिळेल. याप्रमाणे त्रिकोण पाहायला मिळेल. पावर कुठे दिसतोय तुम्हाला असा? चला, खूप छान, अभिनंदन तुमचं. या ठिकाणी ए त्रिकोण तर तसा नाहीये, बी नाहीये आणि सी आणि डी आहेत, परंतु
कोणत्या त्रिकोणाची दिशा बरोबर आहे? तर सी ची बरोबर आहे. डी ची दिशा चुकीची आहे. सी ची दिशा अगदी बरोबर आहे. त्यामुळे सी पर्याय आपला या ठिकाणी अगदी परफेक्ट बसू शकतो का? दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर यशस्वी भोर, कृष्णा खाडे, सुतिजा खाडे, सोहम वनवे, श्रेयस जाडकर, पूनम कर्डिले, आदित्य सानप, तनुष्का कटके, आराध्या कुंभार, प्रशांत सानप, ओंकार कर्डुळे. चला भागवत कुठे गायब आहे? अरे भागवत कुठे गायब आहे? प्रशांत वस्तीवरचं कोण कोण गायब आहे बघ ना तू. प्रशांत फोन लाव ना सगळ्यांना. भागवत गायब आहे, आरती प्रीती गायब आहे, मिठ्या आसावरी गायब आहे, आदित्य गायब आहे. हा त्यांना आदित्य आहे, प्रशांत आहे, दोघच जण आहेत फक्त. आदित्य आणि प्रशांत दोघांनाच गरज आहे का? बाकीच्यांना गरज नाही का आपल्या शाळेतल्या? चला अक्षता साने सी उत्तर, रोहन सप्रे सी उत्तर. रोहन सारखं मेल आयडी डोचू नको, नाही तर तुझा मेल आयडी ब्लॉक होईल बघा. ओंकार कर्डुळे सी उत्तर. चला या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. पहा आरती श्रावणी तुझ्या कशी आहेत? चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. आदित्य सानप, कृष्णा सानप, ओंकार सानप सी उत्तर. अभिनंदन तुमचं. हॅलो कुठून द्यायचं? बर बर यशस्वी भोर, क्षितिजा खाडे, सोहम वनवे, आराध्या कुंभार, प्रशांत सानप, श्रेयस जाडकर, पूनम कर्डिले, सृष्टी गांधळे, ओंकार कर्डुळे, भागवत सानप, रोहन सप्रे, तनुष्का कटके. भागवत सानप 3चं उत्तर 8 आहे का? बी हे बघ बरं एकदा. आला उशिरा दिलं चुकीचं उत्तर. कुठं बोंबलत फिरत काय मी दिवसभर. चला कितीच्या गाडी चार्जिंग लावून तास कर. 2 टाइम के 2 तास चार्जिंग पुरणार नाही. परत म्हण नको माहिती चार्जिंग संपली. 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत काय केलं का मग? आदित्य सानप बी उत्तर, अक्षरा सानप बी उत्तर. चला पूनम कडील तिसरा प्रश्न भारी होता म्हणते. पहा या ठिकाणी आपल्याला आकृती या ठिकाणी याप्रमाणे आकृती शोधावं लागेल. चला आकृती काढण्याचा प्रयत्न करतो मी. पहा आपल्याला असा त्रिकोण शोधावा लागेल जो अर्धा भरीव आहे आणि अर्धा कोरा आहे. तर आपल्याला अशी आकृती कुठे मिळते? या ठिकाणी मिळते पर्याय बी मध्ये. पर्याय बी मध्ये योग्य आकृती मिळते. चला ए आकृती चुकीची, सी चुकीची, डी ही चुकीची. डी तर पूर्ण भरीवच आहे त्यामुळे डी चुकीची. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. आणि तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चौथा प्रश्न अगदी सोपा आहे पहा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा फक्त पर्याय ए आणि डी मध्ये गोंधळ व्हायला पाहिजे. डी आणि सी तर चुकीचा, पर्याय बी आणि सी तर चुकीचा. फक्त पर्याय ए आणि डी कर पाहिलं की तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. पर्याय ए आणि डी. तरी आमची यशस्वीनी माती खाल्ली. डी पर्याय दिला. यशस्वी भोवरने डी पर्याय दिलाच बघा. प्रशांत सानप हे उत्तर. आराध्या कुंभार हे, क्षितिजा खाडे हे, पूनम कर्डिले हे, श्रेयस जाडकर हे उत्तर. सार्थकला तास
सार्थक तासाला आला तरी तुला अडचण येते, नाही आला तरी तुला आठवण येते. तसं ग तनुष्का, आला तर आमच्या भैयासोबत खेळतो आणि भैयासोबत खेळतो, तास करीत नाही. आणि नाही आला तरी तुझ्या अडचणच आहे. सार्थक माझ्याकडे तासाला पण आला नाही. बघ बरं, तूच ठरव तुला काय करायचंय आता. आदित्य सानप, तुला बोलवायचं असलं तर बोलून घे, तुझ्या भैयाला पाठवून, विराजला पाठवून बोलून घे. आदित्य सानप ए उत्तर, रोहन सप्रे ए, सोहम मनवे ए, ओंकार करडुळे ए, सृष्टी गंडाळ ए, तनुष्का खटके ए उत्तर, अक्षरा सानप ए उत्तर. चला अभिनंदन. यशस्वी भवर ए उत्तर. आधी तर डी घेतलं होतं यशस्वीने. पहा, डी मध्ये या ठिकाणची उभी रेष, या ठिकाणची उभी रेष अपेक्षित नव्हती. कोणत्याही चौकोनात उभी रेष नाही. या ठिकाणी डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. तंतोतंत आकृती आपली एकदम अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी ए उत्तराचा चौकोन त्या ठिकाणी मांडला की उत्तर पूर्ण होते. त्यामुळे चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. कृष्णा खाडे ए उत्तर. कृष्णा, अक्षदा सानपचं नाव मराठीत करून दे रे. अक्षदा सानप नाव चुकलेलं आहे तिचं तुझ्यासारखंच. अक्षदा सानपच्या घरी जाऊन तिचं नावच चेंज करून दे. अक्षदा सानप नाही तर अक्षदा, तू कृष्णाच्या घरी जा, तुला ते युट्यूबचं नाव चेंज करून देईन, मराठीमध्ये करून देईन. अक्षता झाले, अक्षता झाले, के राहिला त्याच्यातला. नाहीतर मग मराठीमध्ये टाका अक्षदा, साधन सोपं आपलं यशस्वी भवर, सृष्टी गंडाळ, आदित्य सानप सारखं. चला चौथा प्रश्न सर्वांचं बरोबर. पाचवा प्रश्न तो त्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी आकृती 1, 2, 3 आणि 4 जर पाहिलं तर 1 या आकृतीची आरशातील पाण्यातील प्रतिमा, 4 ही आकृती आहे. तर आपल्याला 2 ह्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा करायची. आकृती पहा या ठिकाणी, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येईल. या ठिकाणी आपण बी आकृती पाहिली तर चुकती. ए आकृती जशाच तशी आहे, चुकती. आणि सी आकृती पण तिरकी आहे, ती पण चुकती. शिल्लक काय राहिलं आपलं, तर डी उत्तर राहिलं पहा या ठिकाणी. डी आकृती अगदी पूर्ण करते पहा. डी आकृती जर त्या ठिकाणी आली तर अगदी पूर्ण उत्तर होतंय. पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर येतंय. चला कोणाकोणाचं डी उत्तर आले बघू आपण. श्रेयस जाळकर, पूनम कर्डिले, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, रोहन सप्रे, प्रशांत सानप, तनुष्का खटके, आदित्य सानप, सृष्टी गंडाळ. डाटा संपत आला आहे. बर, तर माझ्या 3 कमेंट वाचल्या, 3 कमेंट वाचल्या बाई तनुष्का तुझ्या. बर, दुकानापाशी थांबशील तेव्हा बदलून दिसेल. बर, आपलं बदलून व्हायला, तिचं बदलून द्यायला झाले. आपलं तनुष्का सार्थक नाव झालंय, तनुष्का खटके करता येणे, तुला तिचं बदलून द्यायला. भागवत सानप डी उत्तर. सोहम मनवे 50व्या प्रश्नाचं डी उत्तर. अभिनंदन सोहम, आपल्या 10 प्रश्नात 50वा प्रश्न आला तुझा. उत्तर तुझं बरोबर. तर आमची श्रेया कुठे गेली रे? श्रेया थोडी 1-2 प्रश्नाचं उत्तर टाकून गायब झाली. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर डी उत्तर अगदी बरोबर. चला अभिनंदन, 5व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी जर आकृतीला आपण क्रमांक दिले 1, 2, 3, 4 याप्रमाणे जर आपण क्रमांक दिले तर एक आकृती पहा, पाण्यातील प्रतिमा 3 आकृती आहे किंवा 2 आकृतीची पाण्यातील प्रतिमा आपल्याला 4 आकृती करावं लागेल, किंवा असंही केलं तरी चालेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा एक आकृतीची 1 नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा 2 नंबरची आकृती, आणि या ठिकाणी 3 नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा 4 नंबरची आकृती, या दोन्ही पैकी कोणतेही केलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. बरोबर येणार आहे. पहा या ठिकाणी जर पाहिलं तर ए पर्याय चुकीचा होत आहे. ए पर्याय चुकीचा, सी पर्याय चुकीचा होतोय आणि डी पर्याय या ठिकाणी चुकीचा होतोय. पहा योग्य उत्तर राहिलं पर्याय बी. या ठिकाणी बी आकृती अगदी आकृती पूर्ण करते पहा, त्या ठिकाणी अगदी बरोबर बसते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. चला बी पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव पूनम कर्डिले, क्षितिजा खाडे, यशस्वी भवर, श्रेयस जाळकर, तनुष्का खटके, सृष्टी गंडाळ,
सर रेंज नाही. बर, रोहन सप्रे, प्रशांत सानप, आदित्य सानप. आदित्यने 60 नंबरचं टाकलं लगेच. कशामुळे रे? आराध्या बी उत्तर टाक. ती कशाला टाकलं? तुझ्या डाटा संपला. बरं, कल्याण केलं तू आता. राहिलेले तास करीत नाही तू आता, आहे का नाही? तुला मजाच झाली डाटा संपला तर. काय केलं दिवसभर डाट्याचं तू? हा, काय केलं ग? तास किती केलेत? डाटा किती होता? सुट्टीच्या तासात किती वेळ व्हिडिओ पाहत बसली? हा, तर कृष्णाच्या नाही तर अक्षराच्या घरी जा, त्याचा डाटा किती शिल्लक? कृष्णा खाडे बी उत्तर, भागवत सानप बी उत्तर. अक्षराचं नाव चेंज केलं कृष्णा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच कृष्णा. सृष्टीगंधा सर नेट संपलं. सृष्टीचं पण नेट संपलं. बापरे. अक्षरा सानप डी उत्तर, अजित हराळे डी उत्तर 5व्या प्रश्नाचं. चला, या ठिकाणी योग्य उत्तर तुमचं डी उत्तर बरोबर, कोणाचंही चुकलेलं नाही. 6व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला, 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. ऐश्वर्यामध्ये माझं नेट संपलं, मी चुलत्याचं घेतलं. आणखी आपल्याला 4 तास करायचे आहेत. कुणाचंही नेट उपलब्ध करा. नेट फुकट वायाला जातं बघा. रात्री 12 वाजता नेट फुकट वायाला जातं सगळ्यांचं. चला, या ठिकाणी या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं तुमचं ए उत्तर येत आहे. आकृती 1, 2, 3 आणि 4 पाहिली तर आपल्याला 1 आकृतीची पाण्यातील आकृती केली. 4 आकृती आपल्याला 2 आकृतीची पाण्यातील आकृती करा. आपल्याला 3 आकृती या ठिकाणी याप्रमाणे करा. किंवा 1 आकृतीची आरशातील प्रतिमा केली पहा. 2 आकृती तर 4 आकृती आरशातील प्रतिमा करायची. 3 आकृती याप्रमाणे कृती करा. तुम्हाला योग्य उत्तर सापडेल. योग्य उत्तर सापडेल पहा. योग्य उत्तर सापडते पर्याय ए. योग्य उत्तर काय सापडतंय? पर्याय ए. चला, बी उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तरामध्ये तर फुलच नाही. या ठिकाणी 3 उत्तर चुकीचं. उत्तर अगदी बरोबर. 7व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. कुणी कुणी दिले बघा 7व्या प्रश्नाचं ए उत्तर? तनुष्का कटके, पूनम कर्डिले, यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, कृष्णा खाडे, प्रशांत सानप, ऐश्वर्या कटके, रोहन सप्रे, सोहम मोनवे, आदित्य सानप, श्रेयस जाडकर, अक्षरा सानप, कृष्णा खाडे, अक्षरा सानप, कृष्णा खाडे. बरं कृष्णा, आपल्याला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत नेट लागणार आहे. या ठिकाणी 6 ते 7 मध्ये गॅप आहे. 6 ते 7 मध्ये गॅप आहे. 6 वाजता तास संपणार आहे तनुष्का. 6 ते 7 मध्ये. अजित हराळे 6व्याचं बी देतोय. भागवत सानप 7व्याचं ए उत्तर. 7व्याचं ए उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. चला, 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती घ्या. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी आपण या चौकोनाला जर आकृती क्रमांक 1 मानलं, याला 2 मानलं, याला 3 मानलं आणि याला 4 मानलं. आकृती क्रमांक 1, 2, 3, 4 असे जर आपण मानले तर एक आकृती ही 2 आकृतीची आरशातील आकृती आहे. मग आपल्याला 4 आकृती ही 3 आकृतीला आरशात पाहावं लागेल. 3 आकृतीला आरशात पाहावं लागेल. मग कोणती आकृती बरोबर येते पहा. या ठिकाणी कोणती आकृती बरोबर येते? तर या ठिकाणी आकृती अशी होईल पहा. आकृती याप्रमाणे होईल पहा विद्यार्थ्यांप्रमाणे. याप्रमाणे प्रश्न आकृती होईल. चला, अशी आकृती आपल्याला कुठं दिसते? तर पर्याय ए मध्ये नक्कीच नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही. योग्य उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्याय डी. योग्य उत्तर येत आहे पर्याय डी. आकृती अगदी पूर्ण करू शकते. डी आकृतीचा चौकोन आपण आकृतीच्या जागेवर मांडला तर आपली आकृती पूर्ण होऊ शकते. या प्रश्नाचं डी उत्तर. 8व्या प्रश्नाचं डी उत्तर सोहम मोनवे, डी उत्तर श्रेयस जाडकर, प्रशांत सानप, पूनम कर्डिले, क्षितिजा खाडे, भागवत सानप, तनुष्का कटके, आदित्य सानप, रोहन सप्रे, कृष्णा खाडे. डी उत्तर सर्वांचं डी उत्तर. सर्वांचं डी उत्तर.
खूप खूप अभिनंदन तुमचं. या प्रश्नाचं 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर डी उत्तर. आणि डी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. यशस्वी बरोबर डी उत्तर. चला 8व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्रम सांगतो कसं ओळखायचं. या ठिकाणी गडबडून गोंधळून जाऊ नका. 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा चौकोन जर आपण पाहिला तर 1 4 1 4 2 आणि 3. या ठिकाणी काय करायचंय पहा. या ठिकाणी करायचंय आपल्याला क्रॉस. या ठिकाणी करायचंय क्रॉस. या ठिकाणी कसं करायचंय. या ठिकाणी करायचंय क्रॉस. 4 नंबरची आकृती 2 नंबरच्या जागेवर जर जात असेल, 4 नंबरची आकृती 2 नंबरच्या जागेवर जात असेल तर आपला 1 नंबरची आकृती 3 नंबरच्या जागेवरती न्यावं लागेल. 1 नंबरची आकृती 3 नंबरच्या जागेवर न्यावं लागेल. मग आपलं योग्य उत्तर येईल पहा. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल यशस्वी भवर बी उत्तर. सार्थक 8व्या प्रश्नाचं डी उत्तर देतोय. 9व्या प्रश्नाचं उत्तर टाक. प्रशांत बी उत्तर. कृष्णा खाडे, श्रेयस जाळकर, क्षितिजा खाडे, पूनम कर्डिले, रोहन सप्रे, तनुष्का खटके, सार्थक खटके. सार्थकचे पप्पा आले वाटतं. सार्थक खटके बी उत्तर. सोहम अनवे बी उत्तर. आदित्य सानप बी उत्तर. ऐश्वर्या खटके बी उत्तर. अभिनंदन, सर्वांनी अगदी बरोबर ओळखलंय पहा. या ठिकाणी झिकझॅक करायचं होतं आपला. श्रेया थुर्वे गुड इव्हिनिंग म्हणती. श्रेया तासाचं शेवटचं गणित आले गुड इव्हिनिंग म्हणती. एवढ्या वेळेस कुठं गायब झाली होती. कुठं गायब होती का तू मधून मधून चिमणी. हा अजित हराळे 9व्या प्रश्न 8व्या प्रश्नाचं डी उत्तर देतोय. अरे 9व्या प्रश्नाचं उत्तर टाक दादा. अजित हराळे लाईव्ह तशा कर. चला भागवत सानप 9व्या प्रश्नाचं बी उत्तर. चला या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर तर बाण नसल्यामुळे चुकीचं. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फक्त बी आकृती आपली आकृती पूर्ण करू शकते. या 9व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो. 9व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. अगदी 9व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. चला 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी आपल्याला आकृतीचा जर क्रम पाहिला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर जर पाहिले तर 1 नंबरची आरशातील प्रतिमा 2 नंबर आहे. तर आपल्याला 4 नंबरची आरशातील प्रतिमा 3 नंबर करावा लागेल. किंवा विद्यार्थी मित्रांनो 1 नंबरची पाण्यातील प्रतिमा 4 नंबर आहे. तर 2 नंबरची पाण्यातील प्रतिमा आपल्याला 3 नंबर करावा लागेल. याप्रमाणे आपण जर केलं तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल. याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल. या ठिकाणी बी उत्तर नक्कीच चुकलं, सी उत्तरही चुकलं आणि डी उत्तरही चुकलं. आपल्याकडे शिल्लक राहिलं ए उत्तर आणि या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. चला 10व्या प्रश्नाचे ए आकृती अगदी तंतोतंत जुळणारी आकृती. 10व्या प्रश्नाचं ए उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही बहुतेक. पाहू कोणी कोणी उत्तर दिलंय 10व्या प्रश्नाचं. कृष्णा खाडे, सोहम मनवे, यशस्वी भवर, तनुष्का खटके, पूनम कर्डिले, क्षितिजा खाडे, रोहन सप्रे, अजित हराळे, कृष्णा खाडे, अक्षदा सानप, प्रशांत सानप, त्याचबरोबर सार्थक खटके, पूनम कर्डिले, भागवत सानप, आदित्य सानप, श्रेयस जाळकर, यशस्वी सर्वांनी उत्तर दिले. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अगदी 10 पैकी 10 गुण घेतले. म्हणजे यशस्वीचा एकाच प्रश्नाचं गडबडीमध्ये उत्तर चुकलं होतं. ती म्हणते 10 पैकी 9. ओके यशस्वी, या ठिकाणी 10 पैकी 9 घेतले तरी चालेल, परंतु परीक्षेमध्ये 40 पैकी 40 घ्यायचे बेटा. चला या ठिकाणी पहा. पहिल्यापासून पाहू आपण. पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर होतं. बी उत्तर होतं. दुसऱ्या प्रश्नाचं काय उत्तर होतं. सी उत्तर होतं. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर. 5व्या प्रश्नाचं डी उत्तर. 6व्या प्रश्नाचं या ठिकाणी बी उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बी उत्तर होतं. 7व्या प्रश्नाचं ए उत्तर होतं. 8व्या प्रश्नाचं या ठिकाणी डी उत्तर होतं. चला 9व्या प्रश्नाचं या ठिकाणी बी उत्तर आणि 10व्या प्रश्नाचं ए उत्तर. चला अशा प्रकारे आजच्या तासिकेतील या ठिकाणी 10 प्रश्न या ठिकाणी पूर्ण होत आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा.
युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, पुढची तासिका 5:20 चालू होईल. पुढची तासिका तुमची 5:20 चालू होईल. चला सर्वांनी 5:20 जॉईन व्हा पुढच्या तासिकेला. तोपर्यंत यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या तासिकेमध्ये 5:20. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.